साताऱ्यातल्या कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे हे धक्के जाणवले। चिपळूण संगमेश्वरच्या काही भागात देखील भूकंपाचे धक्के जाणवल्याचं लोकांचं म्हणणं आहे। दरम्यान या धक्क्यांमुळे लोकांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। आजपासून जीएसटीसाठी राज्याचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय। केंद्र सरकारनं जीएसटी विधेयक मंजूर केलंय। आता ते विधेयक राज्यात मंजूर करण्याचं मोठं आव्हान आहे। एकीकडे विरोधक कर्जमाफीसाठी आक्रमक आहेत शेतकऱ्यांच्या, त्यांनी राज्यभर यासाठी संघर्ष यात्राही काढली। त्यामुळे या अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। तर तिकडे शिवसेना देखील कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे। त्यामुळे जीएसटीच्या अधिवेशनामध्ये फडणवीस सरकार समोर आता बऱ्याच अडचणी येऊ शकतात। भाजप पूर्ण सत्तेसाठी मध्यावधीची चाचपणी करतंय, पण त्याऐवजी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। मी सरकारला बाहेरून पाठिंबा देईन आणि पूर्ण सत्ता भाजपच्या पारड्यात टाकेन, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। शिवसेनेनं काल समृद्धी महामार्गाच्या विरोधात नाशकात शेतकरी मेळावा घेतला होता। त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। तसंच महिन्याभरात सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पावलं उचलली नाही तर मी विधिमंडळावरती लॉंग मार्च काढेन, असंही उद्धव ठाकरे म्हणाले। तसला सर्वे चाललाय की जर का आता मध्यावधी झाल्या तर आम्हाला मतं किती पडतील, असं मला वाटतं भाजपचा सर्वे चाललेला आहे। कसला सर्वे घेताय? दिले ना तुम्हाला सगळं। आणखीन जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मी आज जाहीर करतो, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, तुम्ही मुक्त करा शेतकऱ्याला। मी माझे सगळे मंत्री बाहेर येतील आणि बाहेरून तुम्हाला पूर्ण मदत करतील। मी सरकार पडू देणार नाही। इंधन भार काहीसा वाढवून राज्याचा महसूल वाढवण्याचा प्रयत्न केला तर तो लोकांनी समजून घ्यावा, असं महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलंय। गेल्या 3 बजेटमध्ये सरकारनं कोणताही टॅक्स वाढवलेला नाही। त्यातच 2 वर्षांच्या दुष्काळात 16,000 कोटी रुपयांचा खर्च झाला, असंही पाटील म्हणाले। 2 दिवसांआधी पेट्रोल दर कमी होताच राज्य सरकारनं 1 रुपयाचा अधिभार लावला होता। त्यानंतर लोकांनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली आहे। तरी 82-85 पर्यंत गेले होते आणि 100कडे जाणार असं वाटत होतं। जागतिक मार्केट हाय होतं। तो रेट सुद्धा सामान्य माणसाला परवडला, गाड्या कोणी बंद करून ठेवल्या नाहीत। आणि त्यामुळे थोडासा आपल्याला इंधन भार वाढवून, आणि तो अगदी फंटास्टिक 100 पर्यंत नेण्याचा नाही, पण थोडासा वाढवून काही रेव्हेन्यू जनरेट करण्याचा सरकारने प्रयत्न केला तर तो लोकांनी समजून घेतला पाहिजे। याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यातील कलगीतुरा काही केल्या संपताना दिसत नाहीये। कारण जलसंधारण खात्यातील गैरकारभारावरती केलेल्या टीकेवरून शिंदेंनी पुन्हा कदमांना लक्ष्य केलंय। कदम यांनी गैरकारभारासंदर्भात अधिकृत तक्रार केली नाही, त्यामुळे कोण बालिश दिसतंय असा पलटवार शिंदेंनी केलाय। ते अहमदनगरमध्ये बोलत होते। रामदास कदम यांनी तक्रार केली नसली तरी यासंदर्भात चौकशी लावण्यात आली असून दोषींवरती कारवाईही केली जाईल, असंही राम शिंदेंनी सांगितलं। आज ताब्यात अधिकृत तक्रार नाही, त्यामुळे यावरून दिसतं आपण कोण बालिश आहे। काम जर केलं असेल, त्याच्यात जर काही असेल तर निश्चित स्वरूपामध्ये तक्रार त्याची मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या तक्रारीनुसार आपण दखल घेतलेली आहे, त्याची चौकशी लावलेली आहे। अहवाल प्राप्त होताच त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची तूर खपवणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कारवाई करण्यात येणार आहे। यवतमाळच्या नेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत बनवाबनवी झाल्याचं समोर आलंय। या संदर्भात 4 मे रोजी एबीपी माझानं बातमी दाखवली होती। त्यानंतर आता ही चौकशी करण्यात आली। व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करणं किंवा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचना जिल्हा सहकारी निबंधक अर्चना माळवे यांनी दिल्या आहेत।